श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज 12 राशींना ग्रहयोग काय सांगू इच्छितात? प्रेमात व नात्यात काय बदल घडतील? कोणता निर्णय योग्य ठरेल? प्रयत्न आणि संधींचा योग्य वापर होईल का? नशीब तुमच्या बाजूने असेल का? आज तुमच्या जीवनात कोणते नवीन वळण येणार? कोणत्या प्रश्नाचे समाधान मिळेल? आजचा दिवस तुमच्यासाठी नक्की कोणता संदेश घेऊन आला आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, कलाकारांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. वाढीव कामातून चांगला लाभ मिळू शकतो. अडचणीतील लोकांना मदत कराल. सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. धैर्य व संयम आवश्यक आहे. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तरुणांचे विचार जाणून घ्या. सामाजिक भान राखून वागाल. वृषभ, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. विलासी जीवनाची अनुभूती घ्याल. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवावी. दाम्पत्य जीवनात गोडी वाढेल. सामाजिक भान राखून वागावे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आत्मविश्वास कायम ठेवावा. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाटेल. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. उत्साहवर्धक घटना घडतील. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल. मिथुन, व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. घेतलेले काम पूर्ण करावे. अनावश्यक खर्च टाळावा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. जवळच्या व्यक्तीची मदत लाभेल. कौटुंबिक कामात आनंद मानाल. घाईने निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण उत्तम राहील. तिखट शब्दाचा वापर टाळावा. कर्क, गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. धार्मिक आवड वाढेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. मनातील साशंकता दूर करावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. कामात अपेक्षित बदल संभवतात. सहकाऱ्यांच्या हातात हात घालून चाला. नातेवाईक भेटीला येतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. सिंह, प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. मनात चलबिचलता जाणवेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी लागेल. नवीन संधी उपलब्ध होतील. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. मित्रांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची मोलाची साथ लाभेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक वातावरणाचा आनंद घ्याल. कन्या, मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांना खुश करावे लागेल. क्षणिक आनंदाने भारावून जाल. नवीन ओळख लाभदायक ठरेल. नियोजित कामे मरगळू शकतात. तूळ, कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. हातातील संधी सोडू नका. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. नातेवाईकांना मदत कराल. जुने ताण संपुष्टात येतील. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. झोपेची तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. वृश्चिक, कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. अचानक धनलाभ संभवतो. व्यावसायिक योजनांवर विचार कराल. संयमाने कामे करावी लागतील. लपवाछपवीची कामे करू नका. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. नवीन संधीच्या शोधात राहाल. महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल.
दिवस मनोरंजनात घालवाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. धनु, कौटुंबिक नातेसंबंध जपाल. महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल. आर्थिक स्तर सुधारेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. योजनाबद्ध कामे सफल होतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. घराची कामे मार्गी लागतील. मकर, कामाचा फार गवगवा करू नका. नवीन नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. घरातील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आहाराचे पथ्ये पाळावीत. आवडीनिवडीकडे अधिक लक्ष द्याल. हातातील अधिकाराचे बळ दाखवा. कुंभ, लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवास घडेल. विरोधक माघार घेतील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. भावंडांना मदत कराल. वरिष्ठांना नाराज करू नका. कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. जोडीदाराशी ताळमेळ साधावा लागेल. मीन, आवडत्या कामात गुंग व्हाल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. कामाच्या ठिकाणी तुमचा वचक राहील. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बरा नव्हे. नवीन गोष्टी जाणून घ्याल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.